नमस्कार, मी डॉक्टर अभिमान पवार, पोटविकार, लिव्हर विकार तज्ज्ञ तसेच ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपिस्ट, गॅस्ट्रो केअर क्लिनिक, मिरज. तर आज आपण जाणून घेऊया इन्फ्लमेटरी बाउल डिसीज म्हणजेच IBD बद्दल. साधारण सर्वसामान्य भाषेत सांगायचं झालं तर IBD म्हणजे आतड्यांना दाह होणारा किंवा आतड्यांना इजा होण्याचा आजार. यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार असतात. एक म्हणजे अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि दुसरा म्हणजे क्रॉन्स डिसीज. अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणजे यामध्ये प्रामुख्याने मोठ्या आतड्यांना इजा होतात. यामध्ये मोठ्या आतड्यांना अल्सर्स तयार होतात किंवा जखमा होतात आणि त्यामुळे तो आजार उद्भवतो. क्रॉन्स डिसीज हा दुसरा प्रकार असून त्यामध्ये ओरल कॅव्हिटी म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत कोणत्याही भागामध्ये हे अल्सर्स तयार होऊ शकतात आणि त्यामुळे तो आजार संभवतो. सर्वसाधारणपणे अल्सरेटिव्ह कोलायटिसचे आणि क्रॉन्स डिसीजचे जे रुग्ण असतात त्यांना सर्वसाधारण लक्षणे म्हणजे वारंवार शौचास होणे, शौचास पातळ होणे, शौचामधून रक्त येणे किंवा शौचामधून म्युकस किंवा शेम पडणे, पोटात दुखणे इत्यादी. याशिवाय कधी बऱ्याचदा वजन कमी होणे इत्यादी लक्षणेही दिसतात. तर याबद्दल आपण यामध्ये कोणत्या प्रकारे कोणती डाएट घ्यावी किंवा काय याचे कारणे आहेत याबद्दल आपण चर्चा करूया. तर IBD किंवा इन्फ्लेमेटरी बाउल डिसीजची कारणे कोणती? तर IBDला इडिओपॅथिक इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज असंही संबोधले जाते. इडिओपॅथिक म्हणजे काय? तर ज्याची एक्झॅक्ट कारणं अजून 100% आपल्याला माहीत नाही आहेत. काही कारणे आहेत ज्याच्यामुळे IBD होण्याचं प्रमाण हे जास्त होऊ शकतं किंवा उद्भवण्याची शक्यता वाढते. यामध्ये काही जेनेटिक कॉजेस असतील, काही इम्युन सिस्टम डिसरेग्युलेशन म्हणजे आपली जी रोगप्रतिकार क्षमता आहे ती ॲबनॉर्मल झाल्यामुळे होणारे IBD असेल किंवा बऱ्याच वेळेला एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील ज्याच्यामुळे ह्याची शक्यता वाढते. यामध्ये जेनेटिक का? तर बऱ्याच पेशंट्समध्ये हे अनुवंशिक होण्याचे चान्सेस जास्त असतात. सर्वसामान्यपणे एखाद्याला IBD असेल तर त्याच्या मुलांना IBD होईलच असं नाही, परंतु त्याची रिस्क किंवा ती उद्भवण्याचे जे चान्सेस असतात हे थोडे जास्त असतात. काही जीन्स आहेत की ज्याच्यामुळे हे त्या जीन्समध्ये काही डिफेक्ट जर झाले तर त्यामुळे पण IBDचा आजार होण्याची संभावना वाढते. इम्युन सिस्टम डिसरेग्युलेशन म्हणजे रोगप्रतिकार क्षमता ॲबनॉर्मल होणं. बऱ्याचदा काय होतं की आपली जी शरीरातली जी रोगप्रतिकार क्षमता करणारी किंवा त्याचं जे रेग्युलेशन करणारी जी संस्था आहे यामध्ये बऱ्याचदा आतड्याला हे आपलं आतड्या हे स्वतःचं असूनसुद्धा हे फॉरेन आहे असं समजलं जातं आणि त्यामुळे ह्या ज्या पेशी आहेत हे आतड्यावरती अटॅक करायला सुरू करतात आणि त्यावेळेला इन्फ्लेमेटरी बाउल डिसीजचा आजार उद्भवू शकतो. त्यामुळे इम्युन सिस्टम ज्यावेळेला डिसरेग्युलेट होते, असे ॲबनॉर्मल होते, त्यावेळेला ह्याचं होण्याचं प्रमाण हे वाढू शकतं. तसेच काही एन्व्हायरमेंटल किंवा पर्यावरणीय कारणे आहेत ज्यामध्ये डाएट आहे. बऱ्याचदा पाश्चात्यीकरण जेव्हा आपल्या लाईफस्टाईलचं किंवा जीवनपद्धतीचं आणि जेवणाचं जे पाश्चात्यीकरण होतं, अतिसेवनामध्ये जेव्हा रेड मीठ खाल्लं जातं किंवा कोल्ड्रिंक्स आहेत, फास्ट फूड आहे, याचं प्रमाण अधिक आहे, अशा वेळेला याचं प्रमाण IBD होण्याचं प्रमाण हे जास्त होऊ शकतं. याशिवाय स्मोकिंग, बऱ्याच रुग्णांना ज्यांना क्रॉन्स डिसीज असतो अशा रुग्णांना स्मोकिंग असल्यामुळे त्यांना धूम्रपान केल्यामुळे ह्याचा क्रॉन्स डिसीज होण्याची जी रिस्क आहे ती थोडीशी वाढते. तर या उलट अल्सरेटिव्ह कोलायटिस पेशंट्समध्ये हे उलटं होऊ शकतं किंवा बऱ्याच रुग्णांना जर आधी स्मोकिंग करत असतील तर यांना होण्याचं हे प्रमाण कमी असू शकतं. त्यामुळे याशिवाय डाएट आणि स्मोकिंग इत्यादी यांचा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समध्ये समावेश होतो. बऱ्याचदा ह्याला इडिओपॅथिक का म्हणलं जातं तर कोणतेही कारण यामध्ये सापडून येत नाही. पूर्ण हेल्दी लाईफस्टाईल जरी असेल, पूर्ण जेवण जरी नॉर्मल हेल्दी खात असतील तरीसुद्धा यामध्ये काही पेशंट्सना हे IBDचा हा आजार आहे हा उद्भवू शकतो. त्यामुळे ह्याला इडिओपॅथिक अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा इडिओपॅथिक क्रॉन्स डिसीज असे संबोधले जाते. IBD किंवा इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज मॅनेज करण्यासाठी हेल्दी फूड कोणतं? बऱ्याचदा हा कॉमन प्रश्न रुग्णांतर्फे विचारला जातो. तर भारतीय आणि पाश्चात्य पेशंट्स यामध्ये याचं उत्तर वेगळं असेल. बऱ्याचदा तुम्ही जर यूट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च केलं तर वेगळे उत्तरे मिळतील. पण ज्यावेळेला इंडियन किंवा भारतीय पेशंट्सचा ज्यावेळेला प्रश्न येतो त्यावेळेला हेल्दी फूड्स आपल्याला IBD पेशंट्समध्ये सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवणं, जास्त पाणी पिणे, याशिवाय फ्रूट्स म्हणजे सगळी फळं किंवा फ्रूट ज्यूस पिणे, याशिवाय हेल्दी लाईफस्टाईल ठेवणे, स्मोकिंग अवॉइड करणे इत्यादींचा समावेश होतो.
ज्या पेशंट्स ज्या रुग्णांना काही कॉम्प्लिकेशन्स असतात, बऱ्याचदा इन्फ्लमेटरी बाउल डिसीजमध्ये आतडं आकुंचित होऊ शकतात किंवा त्याला स्ट्रिक्चर असे म्हणतो. तर अशा रुग्णांना हेल्दी फूड जरी फ्रूट्स असतील तर ज्यांना फायबर रिच जे फूड असतात हे आपण अवॉइड करायला सांगतो. तसेच नॉन व्हेजिटेरियन फूड ज्यामध्ये एस्पेशली रेड मीट, ज्यामध्ये मटन, बीफ, पोर्क इत्यादींचा समावेश होतो, तर हे अशा रुग्णांना शक्यतो टाळणं हे उचित असतं. बऱ्याच रुग्णांना ज्यावेळेला IBDचा फ्लेअर होतो, फ्लेअर म्हणजे काय की ज्यावेळेला हा आजार अतिशय जास्त प्रमाणात त्याची लक्षणे जाणवतात, पोटदुखी जास्त असते, शौचाचं प्रमाण हे जास्त होतं, अशा वेळेला डेअरी प्रोडक्ट्स टाळणं हे उचित ठरतं. कारण अशा रुग्णांना बऱ्याचदा लॅक्टोज इंटॉलरन्स होतो आणि दूध आणि तत्सम पदार्थामुळे ह्याचं म्हणजे सिम्पटम्स आहेत, पेन किंवा ब्लोटिंग आणि शौचाला वारंवार जाणे हे वाढू शकतं. त्यामुळे सर्वसाधारणपणे कॉमनली आम्ही दूध, हिरव्या मिरच्या, रेड मीट इत्यादींचं प्रमाण हे जेवणामध्ये कमी ठेवायला सांगतो. तर फ्रूट्स, व्हेजिटेबल्स जे आहेत किंवा अँटीऑक्सिडंट घटक ज्यामध्ये कांदा, लसूण, बरेचसे पदार्थ फॉर एक्झाम्पल काजू, बदाम, ड्रायफ्रूट्स सगळ्या प्रकारचे, तर ह्याचं सेवन जर अधिक प्रमाणात ठेवलं तर ते IBDसाठी हे फायदेकारक ठरू शकतं. फायबर आणि IBD ह्याचं काय रिलेशन आहे? तर फायबर हे इन जनरल सर्वसामान्य रुग्णांसाठी हे फायबर रिच फूड खाणं हे अपेक्षित असतं. पण IBD पेशंट्समध्ये ज्या वेळेला फ्लेअर असतो, म्हणजे IBD ज्या वेळेला ॲक्टिव्ह असतो, हा आजार ज्या वेळेला रुग्णांना समस्या उद्भवतात, उदाहरणार्थ शौचास वारंवार जायला लागतं आहे, शौचामध्ये रक्त पडतं आहे, पोटात दुखतं आहे, अशा वेळेला फायबरयुक्त पदार्थांचं सेवन हे थोडं हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे अशा वेळेस अगदी हलका आहार रुग्णांनी घेणं हे अपेक्षित असतं, ज्यामध्ये फायबर म्हणजे ज्यामध्ये फळं, पालेभाज्या इत्यादींचं सेवन हे टाळणं हे योग्य ठरतं. पण ज्या वेळेला आजार हा शांत असतो, ज्याला आम्ही रिमिशन म्हणतो मेडिकल लँग्वेजमध्ये, की ज्या वेळेला रुग्ण हा सिम्पटम फ्री असतो, त्यांना काही हे लक्षणे नसतात, तर अशा वेळेला त्यांनी फायबर खाणं हे त्यांच्या ओव्हरऑल आतडी निरोगी राहण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकतात. मग कोणते फायबर्स खावे? तर त्यामध्ये फळे, सर्व प्रकारची फळे, पालेभाज्या इत्यादींचा समावेश होतो. याशिवाय काही रुग्ण आहेत ज्यांना कॉम्प्लिकेशन्स झालेले असतात. उदाहरणार्थ क्रॉन्स डिसीज या आजारामध्ये बऱ्याचदा आतडी आकुंचित पावतात, त्यामुळे त्याला स्ट्रिक्चर म्हणतो, म्हणजे आतड्याचा जो डायमीटर असतो तो कमी होतो आणि अशा रुग्णांमध्ये जर फायबर रिच जेवण केलं तर ते तिथे अडकून त्यामुळे आतड्यांमध्ये ऑब्स्ट्रक्शन तयार होऊन त्याचा त्रास हा वाढू शकतो. तर अशा रुग्णांमध्ये ज्यांना हे कॉम्प्लिकेशन्स आहेत, अशा रुग्णांना पूर्णपणे आम्ही फायबर अवॉइड करणे हे अपेक्षित असते. IBDची ही लक्षणे जी आहेत ही बऱ्याचदा इतर आजारांसोबतच दिसतात, म्हणजे पोटदुखी असेल किंवा वारंवार शौचास जाणे असेल, शौचावाटे रक्त जाणे इत्यादीचे हे जे काही प्रकार आहेत हे IBDमध्ये दिसतात, तसेच काही इतर आजारांमध्येही दिसू शकतात. त्यामुळे बऱ्याचदा हे रुग्णांकडून हे दुर्लक्षित केलं जातं आणि ज्यावेळेला ह्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात त्यावेळेला रुग्ण पोटविकार तज्ज्ञांकडे जातात. पण हे अपेक्षित नाही आहे. जर तुम्हाला असे काही लक्षणे दिसत असतील, उदाहरणार्थ वारंवार शौचातून रक्त जाणे, शौचास वारंवार पातळ होणे, वारंवार पोटदुखी राहणे, वजन कमी होणे इत्यादी काही लक्षणे असतील तर तुम्ही त्वरितच पोटविकार तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे अपेक्षित असतं, जेणेकरून याचं वेळेत निदान होऊ शकतं. जर याचं निदान वेळेत झालं तर पुढे होणारे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत हे आपण टाळू शकतो आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. त्यामुळे असे काही लक्षणं असतील तर तुम्ही त्वरित तुमच्या नजीकच्या पोटविकार तज्ज्ञांना संपर्क साधा. धन्यवाद.